म्हणजे हा बोलतात ना बारांचा देव म्हणजे काय, हा ऍक्च्युली हा इकडचा पहाड आहे. एक दिवसाची वर्षभर आम्ही वाट बघतो. एक दिवसाचा असतो. देवाचा एक मान आहे ना, बारांच्या देवाचा, आमच्या खंडराचा. त्यासाठी आमचे मान बोलतात लोक की देवा माझ्या काहीतरी होऊ दे म्हणून आमची पोरं देवासाठी कोंबडे उडवतात. नमस्कार मंडळी, मी टेंटाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या टेंटाकू व्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रेवसवर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आपला यो नवखर गाव. आणि बारांचा देव त्याचा उत्सव साजरा केला जातो खूप थाटामाटात. आणि देवलाबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून जा आणि जास्तीत जास्त आपली व्हिडिओ शेअर करा. आपल्यासोबत आहे कौशल पाटील, मॅडी भोईर आणि रुचित पाटील. तर आपल्यासोबत आपला दादा आहे. नौकरचाच आहेस ना दादा तू? हो, नौकर. मी याच्या आधी याला कॉल केलता. तर कसं असतं आपल्या इथं उत्सव? उत्सवाला भरपूर मजा असते. दरवर्षी आम्ही दिवसाची भरपूर वाट बघतो गुढीपाडव्याची. आणि खूप थाटामाटा. आणि रात्रीचा काय? रात्री आता ही पालखी 6 वाजता निघेल, ती रात्री सकाळी 8-9 वाजेपर्यंत पालखी नाचत राहील. देवलात पोहोचेल म्हणजे 8-9 वाजेपर्यंत सकाळी देवलात पोहोचेल. चालेल, मग व्हिडिओ बघत राहा, खूप धम्माल असते इथं. ओके, चला. तर चला मंडळी, पोहोचले आपण. आणि इकडं एंट्रीलाच बघू शकता मस्तपैकी सजावट केलेली आहे. आणि तू फर्स्ट टाइम आलास का म्हणजे असं यायचास? ना, मी पण फर्स्ट टाइम. हे बघा, जणू यात्राच भरलं या साईडला. हे घेतोस प्रज्वल? काय या बघ, काहीतरी घेऊ तर. हे बघा, एकदम म्हणजे फुल यात्रेसारखाच भरलेला आहे या साईडला. सगळे स्टॉल्स वगैरे, खेळण्यांचे वगैरे, खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल्स आपल्याला बघायला भेटतात या साईडला. साईडला बघू शकता किती लाईन लागलेली आहे. पाठची पूर्ण लाईन आहे. आता बघू आपल्याला लाईनीतच किती वेळ जाणार आहे. मंडळी बघा, गर्दी किती आहे देवलात आतमधल्या साईडला. हे साईडला बघू शकता. चला चला चला. दिलीप, बाहेर पाहिजे जवळ ठेवायला सांग, घालायला नको देऊ. आणि मंडळी हे साईडला बघू शकता सत्यनारायणची पूजा आहे. थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होईल. आपल्यासोबत मंडळी दादा आणि वहिनी आहे. त्यांचा नवीनच आता लग्न झालं आणि ताई आता नाव घेणार आहे. सोन्याच्या ताटात साखरेची वाटी, सिद्धेश्वरावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. तर आपण आता आलतो नवखर गावामध्ये आणि तिथं आपल्याला आपल्या 2 ताया भेटल्यात. तर ताई, नाव काय तुझा? विनय पाटील. कश्मीर झाले. पहिले तर तुम्ही खूप सुंदर दिसताय. दोघाही मस्त लुक केलाय. कोली लुक केलाय ना? कोली लुक जबरदस्तच असते आपला आणि मस्त सुंदर दिसताय. तर आपला सकाळपासूनचा काय कार्य होता? सकाळी सुरुवातीपासून देवाचा अभिषेक 4:30 वाजता. सकाळी 4:30 वाजता अभिषेक झाला. पूजा
असतात. पूजा पूजा ते पूजा किती मांडलेत ते 25 ते 25 आहेत. अच्छा, सत्यनारायणची पूजा आहे आणि ते 25 मांडलेले आहेत तिथं. देव ज्याला पावतो ना ते जागृत देव एक दिवसाची वर्षभर आम्ही वाट बघतो. एक दिवसाची असतो आणि ती आतुरता दिसते तुमचे लुक पासूनच. तुम्ही दोघी पण खूप खुश आहात आणि मस्त. आता इथं आलो, खूप गर्दी सुद्धा आहे. फर्स्ट टाइम आलो मी पण. आता बघू इथं काय धमाल होते आणि संध्याकाळी 12:30 वाजता तुम्ही फक्त मजा बघा. 12:30 वाजल्यापासून माझ्या कधी चालू होईल. चालू आहे आणि गर्दी बघितली आता, खूप गर्दी होती. हा, आता संध्याकाळी 7 वाजता पालखी निघते आमची. संध्याकाळी 7 सकाळी 9-10 वाजतात देवळात यायला 9-10 वाजतात. दुसऱ्या दिवशी उजाडते म्हणजे. बापरे, चालेल. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हे साईडला आपल्यासोबत नवखार गावामधली 4 मित्र आहेत. नवखार मधलेच आहात ना तुम्ही? आणि मगाचपासून मी बघते कोंबडे, बहुतेक जण कोंबडे हातात आहेत. तर काय म्हणजे काय प्रथा, काय कारण काय त्याच्या मागचा? आमच्या म्हणजे सार्वजनिक आमच्या म्हणजे एक वयस्कर म्हणजे आमच्या जे वडील आजोबांपासून आमच्या देवाचा एक मान आहे ना, बारांच्या देवाचा, आमच्या खंडराचा, त्यासाठी आमचे मान बोलतात लोक की देवा माझ्या काहीतरी होऊ दे म्हणून आमची पोरं देवासाठी कोंबडे उडवतात. म्हणजे मान आहे. हो, आमच्या मान देतात सगळी जण. दादा तुझं नाव सांग. माझं नाव नितीश बरे. माझं नैतिक बरे. माझं नाव निकेश दसाडे. चैतन्य पाटे. ओमकार बरे. अस्मित कमाने. चालेल, धन्यवाद. थँक्यू बाबा. थँक्यू. मगाशी आणि आता आरतीची वेळ झालेली आहे म्हणून आपण आता देवळामध्ये आलोय. आरती सुरू होईल थोड्या वेळातच बघा.
तू इथलाच आहेस? किती लोक जेवून जात असेल तरी दिवसाला? सांगू शकत नाही. आणि मी काका मागाशी बोलले की जेवण कमी पडेल पण लोक थांबणार नाही, भरपूर लोक येतात. बरोबर. आणि पाचशे साईडला बघू शकता तुम्ही, हे साईडला जेवण बनवतात आहेत. हे साईडला सगळे जण जेवण वगैरे, जेवणाची तयारी सुरू आहे. कसं लागते जेवण? तुम्हाला खरं सांगू ना, जेवणाला फक्त महाप्रसादाचं जेवणाला जाम भारी टेस्ट असतं. कधी पण मी 4-5 वेळा अनुभव घेतला, 4-5 वेळा अनुभव घेतला मी. भारी जेवण लागते, सहीच. आणि आजचा कसा आहे? आजचा एक नंबर लागते. 2दा घेतला आम्ही, मस्त लागते एकदम, जाम भारी. चालेल. तुला कसं वाटलं? मस्त ना? लास्ट. तर नमस्कार मंडळी, आपल्या समोर बघा. दादा नाव सांगा. मी सुमित भगत, प्रवीण पाटील, निकेश दसाडे, हरीश पाटील, अविनाश पाटील, तेजस भगत. आणि दादा आपल्याला थोडी देवलाबद्दल माहिती द्या आणि सकाळपासून आपलं काय कार्य असते ते थोडक्यात आपल्याला माहिती सांगा फक्त. प्रथम मी तुमचे धन्यवाद करतो की आमच्या देवाचं तुम्ही उर्गो काढायला आलं, यूट्यूबला देवाची पूर्ण शूटिंग टाकणार, त्याच्यामुळे पहिले तुमचं धन्यवाद करतो. आणि देवाची महती सांगायची म्हणजे सकाळी आमचा 5:30-5:45 दरम्यान देवाचा अभिषेक असतो. त्याच्यानंतर देवाची आरती होते. त्याच्यानंतर 8 वाजेपर्यंत सत्यनारायणच्या महापूजा असतात. 10 वाजेपर्यंत भजन चालू होते. 12:30पर्यंत देवाचा जन्मोत्सव असतो. त्याच्यानंतर देवाचा थोडा गुणगान गातात इथे सर्व भाविक. आणि मग जेवण महाप्रसाद मोठा असतो. आणि मग संध्याकाळी खूप मोठी पालखी असते. देवाची पूर्ण गावभर मिरवणूक असते. तरी पण हे परंपराला किती वर्ष झाली अंदाज तरी तुम्ही सांगा? खूप वर्ष झाली. देव 50-60 वर्ष ते 50-60 वर्ष जास्त झाली. मोठे झाले. पण देवाची महती खूप आहे, खूप सांगण्यासारखं देवाचं आहे. जागृत देवस्थान आहे. पहिला इथे काहीच नव्हता, हा मंदिरच होता. आणि हा देवाचा एवढा विशिष्ट आहे की हा देवाला कोणी हाक मारला की तो देव त्याला हाकेला उभा राहणार. आणि म्हणजे हा बोलतात ना बारांचा देव म्हणजे काय, हा ऍक्च्युली हा इकडचा पहाड आहे. याच्यात तो प्रगट झालेला देव आहे. आणि म्हणजे एकदम एक तुम्हाला फोटो दिसेल देवाचा, छोटा आहे तो देवाचा तो पहिला मंदिर होता. त्याच्यानंतर इथे पूर्ण पाणी भरायचा. त्याच्यानंतर हळूहळू या देवाची खूप मोठी प्रगती झाली. भाविक खूप यायला लागले. देवाची मना याच्यावर श्रद्धा खूप वाढू लागली. जो कोण हाक मारेल त्याला साथ द्यायचा, म्हणजे पाठीशी उभा राहायचा त्याच्यासोबत. चालेल. खूप धन्यवाद. आणि आम्हाला माहिती दिल्याबद्दल एलकोड जय मल्हार. आणि अजून एक प्रश्न होता. मगाशी आपण जेवायला आम्ही गेलतो जेवायला, तेव्हा तिथे लोक बोलतो होती काय प्रेक्षक संपतील पण जेवण इकडचा संपणार नाही. देवाची श्रद्धा आहे. कसं माहितीये, लोकांच्या मनात येतो की मी आज 30 किलो तांदूळ देणार देवासाठी, मग त्याचे 30 किलो मग त्याला देव फळ देणार त्याचा. म्हणजे असे लोकांनी तेलाचे कोणी डबे दिले, कोणी गोडा तेल दिले, कोणी भाजी दिली, लोणचं दिलं, पापड दिले. हे देवावर खूप मोठी श्रद्धा आहे. आणि देव त्यांच्या पाठीशी सदैव पाठीशी उभा राहतो. आणि जो नवस बोलणार तो तुम्हाला 100%तून 101% पूर्ण होणार, जो व्हायलाच पाहिजे असं आमच्या देवाची मती आहे. आणि पूर्वीपासून जे आमचे वडील पंजोबा जे होते त्याही जो उत्सव चालू केला तो गुढीपाडव्याच्या दिवसापासून उत्सव चालू केला. आणि भाविक पहिले कमी प्रमाणात होते, आता एवढे भाविक येतात ना की हिशोबाच्या बाहेर. कारण देवाची मती एवढी आहे ना, हिशोबाच्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी आज देवाची सेवा करतो. मला 20-22 वर्ष झाले देवाची सेवा करतो. मी म्हणजे वाईट काळात होतो, म्हणजे कोविडच्या काळात होतो. आणि माझी आई रोज जाऊन रडायची. मी लास्ट स्टेजला होतो. मला ऍक्च्युली काहीच नाही माहिती. मी खूप सिरियस होतो. माझी आई रोज जाऊन त्याच्या इथे रडायची, त्याच्यावरती फुलं लावायची. पण तीच देवाच्या डोक्यावरची फुलं पाडायची. आणि मी जेवढा लवकर कव्हर झालो ना, या लोकांना हे सगळे मला बघायला आले होते. म्हणजे काय कंडिशन आहे ती यांना पण माहिती. पण माझ्या आईने रडून त्याच्याकडे गाराणा घातला आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे माझ्या देवाचं वैशिष्ट्य आहे. हो. आणि माझ्या पाठीशी तो खूप उभा आहे. माझ्या फॅमिली पाठीशी खूप उभा आहे. म्हणजे हाकेला धावतो आणि माझ्या पाठीशी पण खूप उभा आहे. म्हणजे असं कोणी नाही की देवाला हात मारला की तो त्याला साथ देणार असं. आणि आमच्या पंचकृषीत हा देवाचा खूप बोलबाला आहे. कोणी लोक आवडीने भावीने येतात तिथे. दर बुधवारी असो
किंवा कोणताही वार असो कोळी लोक येणार देवाला गाळानं घालणार आणि मनोकामना त्यांची पूर्ण करणार असं माझ्या देवाचा माहिती आहे. आणि साक्षात खंडोबाचा अवतार खंडोबाचा अवतार आहे साक्षात. तोच आमच्या गावात खंडोबा आहे. म्हणजे तोच बालांचा देव आणि तोच खंडोबा. तोच आम्ही मानतो खंडोबाला. जे तुम्ही नवस गेल्या वर्षी तुम्ही आणि कसं माहिती आता हे नियोजन आता आमच्या आता गाव आहे त्या गावातून 4 ग्रुप आहेत 120 लोकांचा ग्रुप आहे. प्रत्येक वर्षाला एक ग्रुप येणार आणि ते एक ग्रुप पूर्ण देवाचं कार्य करणार आणि तो कार्य ते पूर्ण सिद्धीत नेणार. आलीचे म्हणजे लोक हा आता आली 100 लोकांच्या 4 आले आणि ते कार्य ती एवढी झटून तुम्ही आता बघता किती झटतात ते कार्य पूर्ण सिद्धीत नेतात पूर्ण पालखी फिरस पर्यंत. आणि आमच्या गावातले ग्रामस्थांचे धन्यवाद करतात की ते मनोभावने देवाची पूर्ण सेवा करतात. चालेल, धन्यवाद तुमचा. एकदा महाराज की थँक्यू. तर मंडळी कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग. आपण गेलतो नवखर गावामध्ये बारांचा देव त्याचा उत्सव एकदम थाटामाटात साजरा केला जातो आणि पूर्ण माहिती आपल्या देवलाबद्दल दिली आपले दादासाई आणि नवसाला पावतो आणि हाकेला धावतो असा आपला हा देव आहे. तर चला व्हिडिओ एंड करूया इथंच आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली आपली आजची व्हिडिओ. मगाशी मी व्हिडिओ एंड करायचं विसरलो म्हणून आता घरी पोहोचल्या व्हिडिओ एंड करतोय. सो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपली आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच आपले 4K होणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब करा.